वाड्यातील सर्व भाविकांनी लवकरात लवकर पेंडॉलमध्ये यावं आणि हरिनामाचा लाभ घ्यावा, हरिकथेचा. हरे कृष्णा. ज्यांच्या घरापर्यंत आवाज जात असेल त्या सर्वांनी यावं. हरे कृष्णा. ज्यांच्याकडे 2 भगवंतांनी हात दिले, बॅगवाल्याकडे नाही दिले, बाबाकडे नाही दिले, हां, 2 हात ऊपर करो, बोलो. चला बॅगवाले हातपत्ती करा, बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे, आपण कीर्तन करूया, है ना. नाचायला आवडतं ना आपल्याला, लग्नामध्ये नाचतो की नाही आपण बँड बाजावर, है ना. तर आता आज नाचायचं पण आहे आणि गायचं पण आहे आणि त्याच्यानंतर खायचं पण आहे की नाही, खायची सुविधा, हा ना. हां. कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांनी
म्हणायचंय. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. राम हरे हरे. कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे. कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 आइए सामने. हरे आगे बैठिए. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. म्हणा बोला. आनंद तेव्हा येईल जेव्हा तुम्ही गाणार. तुम्ही गाणार नाही तर आनंद येणार नाही. हरे राम जसं खाल्ल्यावर पोट भरतं की नाही.
खाऊ तेव्हा पोट भरणार, म्हणून ज्या गाऊ तेव्हा पोट आनंद येणार. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे हरे राधा रति हरि राधा रति हरि राधे जय सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। हरिनाम संकीर्तन की हरे कृष्णा
कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 मी तुमच्याकडून अशासाठी बोलवलं की तुम्हाला मंत्र स्मरण व्हावा है ना, पाठ व्हावा. कारण तुम्ही हरे कृष्ण पूर्ण मंत्र बोलत नाही कोणी, है ना. तर आता कळाला हरे कृष्ण मंत्र पूर्ण. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, है ना. तर हा मंत्र मी बोलल्यानंतर मग नंतर पुन्हा तुम्ही पूर्ण म्हणायचं आहे. त्याला कीर्तन म्हणतात. काय म्हणतात? एक गातो आणि सर्वजण त्याला मागून म्हणतात. त्याला म्हणतात कीर्तन, है ना. तुकाराम महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरीचं कीर्तन केलं आहे. तर आपण कीर्तन, जो कीर्तन नाही करतो, कीर्तनाचा उलटा शब्द काय आहे? नर्तकी. आणि सीधा शब्द काय आहे? कीर्तन. कीर्तनाचा उलटा करा, नर्तकी. जो कीर्तनात नाही नाचत मग तो मायेपुढे नाचतो, है ना. या जगातले सर्व लोक काय मायेपुढे नाचताय, है ना. गद्यासारखे काम करतात, माया नाचवते, त्याला म्हणतात ते मायेचं नाचणं. हां, ढोरासारखं जनावरासारखं दिवस रात्र पाडतोय, मोठमोठं वजन उचलतोय, काम करतोय, पण सुख काय भेटत? कारण का? तो कीर्तन करत नाहीये. कीर्तन केल्यावरच माणूस सुखी होतो. या संसारात कितीही पैसे कमवले, है ना, गाडी बंगला घेतला, खाल्लं पिलं, पण सुख भेटत नाही. सुख फक्त केवळ आहे, सुख फक्त भगवंताच्या नामात आहे, भगवंतामध्ये. आणि जर आपण भगवंताला स्मरण करत नसू तर सुख येणारच नाही. बघा, या जगामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला जगण्यासाठी भगवंत देतोय. नेता, राजनेता, है ना, फिल्म स्टार, क्रिकेटर, दुनिया नाही. ह्या जगामध्ये आपल्याला जगण्यासाठी 3च गोष्टी लागतात. किती लागतात? 3च लागतात. 3 मधून एक जरी कमी झाली, है ना, 3 मधून एक जरी कमी झाली तरी मनुष्य जगू शकत, तो मरणार. तर 3 गोष्टी कुठल्या आहे माहिती तुम्हाला? कुठल्या आहे बोला? कोण उत्तर देणार? कोण हुशार आहे तुमच्यात? 3 गोष्टी कुठल्या आहेत त्याच्यावर आपण जगतोय. एक पण नाही भेटली तर मरून जाऊ. पाणी, हवा आणि अन्न. देवाचं नाव घेतलं नाही तरी जगतोय माणूस, है ना, जगतोय. तर 3 गोष्टी आहे, पाणी, हवा आणि अन्न. याच्यातून एक गोष्ट नाही भेटली, जगणार का? पाणी नाही पिलं किती दिवस पिणार नाही? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण नंतर पाण्याने नाही भेटलं तर मरून जाणार. अन्न नाही भेटलं तर मरून जाणार. ऑक्सिजन नाही भेटला, हवा नाही भेटली तर मरून जाणार. आता या 3 गोष्टी म्युन्सिपाल्टी देते, पाणी देते पण बिल घेते, है ना. तर या 3ही गोष्टी भगवंताद्वारे फ्री दिल्या जात आहे. बघा, हवा चालली आहे,
पाणी पाऊस पडतो तेव्हा पाणी भेटतं, नाही तर तुमच्या बाजूला समुद्र आहे, तुम्ही म्हणाला आम्हाला भरपूर पाणी आहे, मग प्या ते. पेणार का? हां, म्युन्सिपाल्टीचं बिल भरावं लागलं असतं, मग जवळच समुद्र आहे, तिथून बाल्टी भरून आणले की पाणी प्या. पण ते पाणी इतकं असून सुद्धा पिऊ शकत नाही. तेच पाणी बाष्पीभवन म्हणून वरती जातं आणि पावसाच्या रूपात खाली पडतं, तेव्हा ते पिण्यायोग्य होतं. तर जगण्यासाठी 3च गोष्टी आपल्याला भगवंत कृष्ण देतोय आणि आपण त्याचं थँक्यू बोलतोय का? म्युन्सिपाल्टी पाणी देतं, वर्षाकाठी एवढं मोठं बिल पाठवतं. कोरोनामध्ये ऑक्सिजन भेटत नव्हता म्हणून 2-2 हजाराच्या हांड्या घेतल्या, पण भगवंतानं कधी बिल पाठवलं का सांगा? आजपर्यंत हवा आपण रोज घेतोय, कधी भगवंतानं पाठवलं अरे बाबा तू रोज 2 किलो ऑक्सिजन खातोय, तू बिल दे मला, असं म्हटलं? जमिनीतून अन्न उगवतंय, कमी म्हटलं जमिनीने की मला पैसे दे? बघा, जगण्यासाठी 3च गोष्टी, पण ह्या 3 गोष्टींचं अजूनपर्यंत आपल्याला जगात कोणाला बिल आलेलं म्हणजे भगवंत किती दयाळू आहे. मग अशा दयाळू आणि अशा प्रेमळ भगवंताचं आपण नाव घेतलं पाहिजे की नाही? पण आपण घेत नाही. आपण काय झाले, हां, भगवंताचं नाव घेतलं आपण, त्यांचे आपल्यावर उपकार झाले, पण आपण त्या उपकाराची परतफेड करत नाही. आणि या जगामध्ये थोडे मोठे गोष्ट, कोणी लोक राजनेता आपल्याला तुम्हाला खुर्ची देऊन देईल, पुस्तकं देऊन देईल, लगेच त्याला थँक्यू हां, त्याच्या मागे धावता राजनेत्याच्या मागे. अरे बाबा तू पुस्तकं दिलं, पाणी आणलं, रस्ते बनवले. ते रस्ते बनवून तर कोणी जगणार नाही, पण त्याला आपण रोज थँक्यू म्हणतो, त्याला धन्यवाद देतो. अरे नगरसेवक साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, त्याच्यापुढे वाहवा करतो. अरे पण तो रोज उठून आपल्याला जगण्याला सर्व गोष्टी फ्रीमध्ये देतोय, तो जर नाही दिला तर आपण जगू शकत नाही. अशा भगवंताचं नाव आपण घेत नाही. हां, कोणी बड्डे आलं तर आपल्याला गिफ्ट आणतो, त्याला बारबार थँक्यू म्हणतो. अरे रोज होतं गिफ्ट देतोय, पाणी, हवा आणि अन्न, पण त्याचं नाव किती घेतलं पाहिजे आपण? रोज घेतलं पाहिजे की नाही? पण घेतोय. मग आपण कोण आहे? ऐसान फरामोश. कोण आहे आपण? मराठीमध्ये म्हणतात, काय म्हणतात त्याला? कृतघ्न. ज्याच्या जीवावर आपण जगतो आणि त्याच्यासाठी आपण काही करत नाहीये, त्याला धन्यवाद देत नाहीये, मग कसं आपण सुखी राहणार? सुखी होऊ का? नाही. म्हणून सुखी व्हायचं असेल, जसं आपण रोज या तोंडाने कितीतरी शब्द बोलतो की नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाला शिव्या घालतो, काही पिक्चरची गाणी म्हणतो, कोणाशी बटबट करतो, कोणी झगडे करतो. ह्या जीवेनं कितीतरी शब्द आपण बोलतो, पण त्या शब्दाचा काही फरक पडतो? उलट त्या शब्दांनी काय होतं? झगडे होतात, युद्ध होतं, मारामारी होते, है ना? पण आपल्याला ह्याच जीवेनं जर भगवंताच्या नामरूपी शब्द बोलले तर आनंद पण येणार, मन पण शांत राहणार आणि ह्या जगातून आपली मुक्ती पण होणार. ह्या संसारात कष्ट, दुःखाच्या संसारात आपण वापस नाही येणार. म्हणून या जिव्हाने भगवंताने माणसाला फक्त बोलण्याची शक्ती दिली आहे, बाकी कोणी प्राणी बोलत नाही. आपणही त्या जन्म, आता पुढे लेक्चर करू आपण, त्याच्या डिटेलमध्ये सांगू. म्हणून तुम्ही आता प्रत्येकानं ह्या तोंडाने कोणाचं नाव घ्यायचं? आता मोदीचं, मधी मधी, कृष्णाचं नाव घ्यायचं. कोणाचं? भगवंताचं. कारण त्याने आपल्याला जगण्यासाठी सर्व फ्रीमध्ये दिले, म्हणून त्याच्याप्रती आपली कृतज्ञता असायला हवी, है ना? अशा परमेश्वर जो आपल्याला आनंद, सुख, शांती सर्व तो देणार आहे. पैशाने सुख, शांती, आनंद येत नाही, त्याच्याने फक्त साधन आहे. म्हणून प्रत्येकाने आता कीर्तनामध्ये दोन्ही हाताने टाळ्या वाजवायच्या आहे. तर भगवंताचं नाव घेतल्याने होतं काय? आपण केलेली पापं मिटून जातात, नष्ट होतात, है ना? त्या पापाचं आपल्याला पुन्हा फळ भेटणार नाही, ते पाप आपल्याला भोगावं लागणार नाही. पण कीर्तनामध्ये जो टाळ्या वाजवतो आणि तोंडाने नाव घेतो त्याची पापं उडतात आणि ती जाता कुठं? जो कीर्तनामध्ये नाव घेत नाही, टाळ्या वाजत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता उडाली तर कुठंतरी जाणार ना, मग ती कुठं जाणार? जो कीर्तनामध्ये टाळी वाजणार नाही आणि नाव घेणार नाही, मग आता विचार करायचा कोणाचं पाप कोण घेणार? जो वाजवणार नाही आणि जो बोलणार नाही त्याच्याकडे सगळ्यांची पापं जाणार. आता विचार करा, आता मी कीर्तन सुरू करतोय, आता तो तुमचा प्रश्न आहे, म्हणायचं की नाही म्हणायचे, टाळी वाजवायची की नाही वाजवायची, कोणाची घ्यायची आहे की ठरवून घ्या आता, है ना? आता आपण कीर्तन पुन्हा एकदा करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. हरे कृष्णा कॅमेरेवाले तुमच्या डोक्यावर येणार सर्वांची, म्हणून तुम्ही म्हणा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. बोला कृष्णा 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 भांडण करताना जेवढा आवाज निघतो त्याच्यापेक्षा जास्त आवाज करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा या रोडावर चालणारे या सर्वजण या. हरे राम बोला बोला राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा जाओ. कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा नाचो. देखिए भक्त कैसे नाचते, आप भी नाचिए. हरे राम चलो बच्चों खड़े हो जाओ, नाचो. राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम राम
हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare नाचा बाल गोपाळांना नाचा उभे राहा Krishna नाची नाची Hare Hare, Hare Rama, नाचो नाचो Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, लग्नामध्ये कसं नाचता नाचा Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा
जय राम जय जय राम बोला श्री राम जय राम जय जय राम 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 अयोध्यावासी राजा राम अयोध्यावासी राजा राम अयोध्यावासी राजा राम अयोध्यावासी राजा राम दशरथ नंदन राजा राम दशरथ नंदन राजा राम दशरथ नंदन राजा राम दशरथ नंदन राजा राम कौसल्या नंदन राजा राम कौशल्यनंदन राजा राम जानकी वल्लभ राजा राम जानकी वल्लभ राजा राम जानकी वल्लभ राजा राम जानकी वल्लभ राजा राम पतित पावन राजा राम पतित पावन राजा राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय राम 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 जय जय राम विठ्ठल गौर हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल गौर हरि बोल हरि बोल विठ्ठल गौर हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरि बोल हरि बोल हरि बोल विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 अरे म्हण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मैं बोलूंगा गौरांग, आपको बोलना है नित्यानंद, ठीक है? मैं बोलूंगा नित्यानंद, फिर आपको बोलना है गौरांग, ठीक है? जोर से, राइट? आपका पूरा कोलीवाड़ा आज पवित्र हो जाना चाहिए, राइट? चाहते हैं ना आप? तो बोलिए गौरांग, 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 नित्यानंद, 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 गौरांग,
हरि बोल बोल, मेरे बाद में हरि बोल हरि बोल। गौर नित्यानंद बोल, हरि बोल हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल, नित्यानंद बोल, हरि बोल हरि बोल, गौर नित्यानंद बोल, हरि बोल हरि बोल, गौर नित्यानंद बोल, गौर नित्यानंद बोल, हरि बोल हरि बोल, गौर नित्यानंद बोल, हरि बोल हरि बोल, नित्या गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, 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 जय जय गुरुदेव 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 गुरुदेव, जय गुरुदेव 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 गुरुदेव, हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्णा। तभी हम कथा करेंगे, तो सब लोग हाथ जोड़ लीजिए और मेरे पीछे बोलिए, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं, नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं, नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यास देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयो मुदीरये, ततो जयामुदीरये, नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया, भगवती उत्तमा श्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठकी, भक्तिर्भवति नैष्ठकी, कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय, गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु हे कृष्ण करुणा सिन्धो, दीनबन्धु जगत्पते, दीनबन्धो जगत्पते, गोपेश गोपिका कान्ता, गोपेश गोपिका कान्ता, राधाकान्त नमोऽस्तुते, राधाकान्त नमोऽस्तुते, तप्त काञ्चन गौराङ्गी, तप्त काञ्चन गौराङ्गी, राधे वृन्दावनेश्वरी, राधे वृन्दावनेश्वरी, वृषभानुसुते देवी, वृषभानुसुते देवी, प्रणमामि हरिप्रिये, प्रणमामि हरिप्रिये, नमो महावदान्याय, नमो महावदन्याय, कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्णाय कृष्ण चैतन्य, कृष्णाय कृष्ण चैतन्य, नाम्ने गौरत्विषे नमः, नाम्ने गौरत्विषे नमः, मुखं करोति वाचालं, मुखं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं, पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे, यत्कृपातमहं वन्दे, श्रीगुरुदीनतारिणं, श्रीगुरुदीनतारिणं,
दीनतारिणं परमानंद माधवम परमानंद माधवं श्री चैतन्य ईश्वरं जय श्री कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे राम 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा बोला जोरा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे राम 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 हरे हरे राम हरे हरे सकाळी जेवण केलं होतं की नाही केलं होतं ना ताकद आहे की नाही आवाज येत नाही तुमचा कोळीवाडा पूर्ण जागा झाला पाहिजे एवढा जोरात बोला सोनाने आहे का ताकद भांडायला कशी ताकद येते झगडा करायला हां मग तशी ताकद लाना आणि बोला सोनाने हरे कृष्णा आता 25% आला 100% आला पाहिजे बोला हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आता 50% आला 100% पाहिजे हा जोरात इथून बोला इथून देंडीच्या हं? काय म्हणतात बेंबीच्या देठापासून बोला पुन्हा असं ताकद एक कडा कारण या हरे कृष्ण महामंत्रात एवढी ताकद आहे केवळ माणसाचा उद्धार होत नाही झाडं पक्षी प्राणी सर्वांचा होतो है ना म्हणून आपल्याबरोबर या सर्वांचा कल्याण होणार है ना म्हणून म्हणतात की सर्वात जगात परोपकारी व्यक्ती कोणी असेल तर तो भगवंताचा भक्त तो दुसऱ्यांना नाम देतो आणि जगातून उद्धार करतो त्याच्यासारखा परोपकारी कोणी नाही म्हणून तुम्ही जोरानं म्हणा आज तुम्हाला परोपकार करण्याची संधी आहे है ना तुमच्या जेवढा जोरात म्हणाल तेवढा आवाज सर्वांपर्यंत जाणार लावा ताकद सर्वांनी आता सकाळचं जेवढं खाल्लं तेवढं जिरून जायला पाहिजे आता इकडं प्रसाद पण आहे मग नंतर है ना हरे कृष्णवाले 3 चीज हरे कृष्ण के 3 मुख्य कार्य है गाओ नाचो और खाओ पूरी दुनिया में पूर्ण विश्वभरामध्ये इस्कॉनचे 850 मंदिर आहे किती हजारो सेंटर आहे पुऱ्या जगात 180 देशांमध्ये आम्ही फक्त 3च कामं करतो गाना नाचना और खाना अभी हमने क्या किया इधर गाना किया आप नाचे नहीं कुछ नाचे बाद में खाना भी है प्रसाद है ना इसलिए हे मना रहे अभी तो भूख लग जाएगी तो किधर जाएंगे घर में इधर भोजन बनाया हुआ है राइट तो बोलिए हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अजून एकदा बघा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे बोलो जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम किती जण गेले अयोध्येला आप में से कोई गया अयोध्या एक ही गया 2 3 4 5 6
है ना। भगवान राम आएंगे, आ गए, है ना। अभी हमको बुला रहे, आप आइए, है ना। वो तो आ गए, अभी हमको जाना है। हरे कृष्णा। तो मैं मराठी लेक्चर देने की आदत मुझे बहुत कम है, मैं ज़्यादा हिंदी में ही। आप सबको हिंदी चलेगा कि मराठी पाहिजे? हरे कृष्णा। तर आपण एक सुंदर श्लोक घेऊया आणि आज तुम्हाला आपण कोण आहोत याची खरं ओळख करून द्या। तुम्ही म्हणत असाल आम्ही मुंबईकर, आम्ही कोळेवाड्यातले, आम्ही पाटील, आम्ही मराठी। आज कोण आहे ते भगवद्गीतेत भगवंत सांगतात की आपण खरे कोण आहोत। आज आपल्याला आपली ओळख पटवून द्यायची आहे, है ना। लोक चुकीची ओळख घेऊन जगताय, काय करताय? सर्वजण जगामध्ये आपली ओळख विसरून गेले, आपण खरे कोण आहोत हे विसरले आणि आपल्याला खोट्या ओळखीने जगामध्ये दाखवताय की आम्ही हे, म्हणून आपण सुखी नाहीये। जेव्हा आपण आपली खरी ओळख जाणू आणि त्यानुसार जगू तेव्हा आपण सुखी होऊ। ठीक आहे? हे काय कोणी सांगितली? कोणी सांगितली गीता? कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली। तर जगातलं एकमेव जे स्वतः भगवंतांनी सांगितलं असं ज्ञान म्हणजे फक्त भगवद्गीता आहे। बाकी शास्त्र साधू ऋषी मुनी यांनी सांगितलं, पण भगवंतांनी बोललेलं, भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान आणि जे कधीही नष्ट होत नाही असं हे भगवद्गीता आहे। भगवत गीता, गीता मतलब गाणे आणि भगवत मतलब भगवंतांनी गायलेलं गीत। कारण भगवंत जे बोलतात ते एका संगीताप्रमाणे असतं। संस्कृत, भगवंत कोणची भाषा बोलतात? संस्कृत, आणि संस्कृत भगवंत एकदम लयबद्ध गातात म्हणून त्याला गीत म्हटले। भगवंताच्या धामामध्ये गोलोक वृंदावनामध्ये संस्कृत भाषा बोलली जाते आणि ती कशी? कथा गानम नाट्यम गायली जाते। संस्कृत भाषा तुम्ही ऐकाल असं वाटतं की संगीत चाललंय, है ना। म्हणून आज आपली ओळख करून द्यायचा भगवंतांनी इथं सांगितलंय की आपण कोण आहोत आणि आपण चुकीच्या ओळखीने जगामध्ये जगतोय। आपल्या खरी ओळख जगत नाही आपण, जी सत्य आपली ओळख आहे खोट्या समजुतीप्रमाणे, खोट्या वागणुकीप्रमाणे आपण जगतोय। म्हणून गीतेनुसार जाणा की आपण कोण आहोत। अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। धीरस्तत्र न मुह्यति। मराठी गीता आहे? मराठी गीता नाही, घरून घेऊन ये। त्याच्यात हिंदी, मैं माझ्याकडे हिंदी आहे। मराठी गीता लेके आ जल्दी। बोला देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। धीरस्तत्र न मुह्यति। तो अनुवाद हिंदी में है, मैं हिंदी में पढ़ता हूँ, आप हिंदी समझता है सबको? हाँ, तो हिंदी में मेरे पास गीता है इसलिए मैं हिंदी में पढ़ता हूँ। जिस प्रकार शरीरधारी आत्मा, कौन? शरीरधारी आत्मा, आत्मा ने शरीर धारण किया है। हम क्या समझ रहे हैं? अपने आप को शरीर समझ रहे हैं, मैं स्त्री और मैं पुरुष। भगवान क्या बोल रहे हैं? आत्मा ने शरीर धारण किया है। वर्तमान शरीर से बाल्यावस्था से तरुणावस्था में और फिर वृद्धावस्था में निरंतर अग्रसर होता रहता है। उसी प्रकार मृत्यु होने पर आत्मा दूसरे शरीर में चला जाता है। धीर व्यक्ति ऐसे परिवर्तन से मोह को प्राप्त नहीं होता है। तो जो ज्ञानी और धीर है, वो ज्या व्यक्तीला ज्ञान झालं त्याला माहिती की आपण शरीर नाही आहे। शरीराच्या मध्ये 3 बदल होतात, बाल्यावस्था, नंतर तरुण अवस्था आणि वृद्धावस्था। ह्या 3 परिवर्तन आहे। बघा इथं बालक बसले, बालक शरीर आहे, राईट। तरुण शरीर पण आहे आणि म्हातारा शरीर पण आहे, राईट। जे म्हातारा आहे त्या आधी बाल शरीरात होते की नाही? तरुण होते ते बाल शरीरात होते की नाही? पण कोण बदललं?
शरीर बदललं फक्त, पण शरीरात राहणारा मुख्य व्यक्ती कोण आहे? आत्मा. तर आपण शरीर नाही आहे, आपलं शरीर बदलतं, आपण आत्मा आहोत. म्हणून जेव्हा आत्मा शरीरातून निघून जातो तेव्हा काय होतं? शरीराचं काय होतं? चालतं, बोलतं, हसतं, खेळतं का? खातं का? काय करतं? डेड, मृत्यू होते. मग मृत्यू कोणाची होते? शरीराची होते की आत्म्याची होते? कोणाची? शरीराची होते. आपण कोण आहोत? आपली मृत्यू होत नाही, मग आपण रडतो का बरं? अरे आत्ता तर चाललं गेलं, कुठे गेलं? रडतो का बरं? छाती पिटून पिटून. हा, जर आत्मा मरत नाही तर मग रडायचं कशाला? ते शरीर निर्जीव आहे. आत्मा होता म्हणून या शरीराला मूल्य. आत्मा निघून गेला, शरीर घरात ठेवतो का त्याला? त्याला म्हणतो का आय लव्ह यू? म्हणतो असं? नाही म्हणत ना. अरे लवकर उठवा, त्याला जाळा. हां, 24 तासाच्या आत त्याला ज्या शरीरावर आत्मा इतकं प्रेम करतो आपण, आय लव्ह यू, तेरे बिना भी क्या जीना, है ना. आणि ते शरीर आत्मा निघाला की जाओ जल्दी, फेका याला लवकर, जाळा. मग मुख्य वस्तू कोण आहे? आत्मा आहे. पण त्या आत्म्यासाठी कोणी काय करतंय? स्वतःसाठी जगतोय का आपण? हा, दिवस रात्र कोणासाठी जगतोय? शरीराशी. याला खाणं, झोपणं, मुलं बाळ जन्माला घालणं हे शरीराची काम आहे, आत्म्याचं काम नाही ते. म्हणून हे शरीर प्रत्येक वेळेस आपण बदलतोय. भगवंताने सांगितलं का आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा काय करतो? दुसऱ्या शरीरात जातो. तर आता किती प्रकारचे शरीर आहे माहिती तुम्हाला? हे शरीर जे आहे या शरीराचं नाव काय? मनुष्य. हा मानव देह आहे. हे झाडाचं शरीर आहे, याच्यामध्ये पण आत्मा आहे. हा पक्षी उडतोय कावळा, त्या शरीराचं नाव कावळा आहे, पण त्याच्यात कोण आहे? आत्मा आहे. म्हणून आपण अशी प्रत्येक शरीरं घेतली. किती किती लक्ष योनी? 84 लक्ष योनी, मतलब 84 लाख प्रकारची शरीर आहे. त्या प्रत्येक शरीरात आपण राहिलो आणि आता मानवाच्या शरीरात आलो. म्हणून महाभारतामध्ये म्हटलंय, काय म्हटलंय? महाभारतामध्ये सांगितलंय की आपण शरीर नसून आत्मा आहे. तर आपण काय करतो? तो देहिनस्मिन यथा देह कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. ज्याला हे ज्ञान झालं की आपण देह नाही, आत्मा आहोत, म्हणून या आत्म्याचं कर्तव्य काय ते सांगितलंय. नाही तर मानवाच्या जीवनात आणि पशुच्या जीवनात काहीच अंतर नाही. काय? 4 गोष्टी पशु, पक्षी आणि जनावरं आणि माणसात 4 गोष्टी समान. कुठल्या कुठल्या? आहार, निद्रा, भय, मैथुनम च सामान्य येतात पशु विनराणा. 4 गोष्टी सारख्या आहे. खाणं आपण खातो, कुत्रा मांजर बी खातं. आपण झोपतो, ते पण झोपतात. आपण मुलं बाळ जन्माला घालतो, ते पण घालतात. घालतं की नाही? आपण रक्षण करतो आपलं दुसऱ्यापासून. पण कुठलाही प्राणी चिंतित नाहीये. म्हणून आज भारतामध्ये किंवा जगामध्ये एवढ्या हॉस्पिटल उघडण्याची कारण का? एवढ्या आजार निर्माण होण्याची कारण का? की माणसाने विश्वास गमावला आहे, अविश्वास जास्त झाला आहे. उद्या काय होईल याचा विश्वास, भगवंतावर विश्वास नाही आहे. म्हणून माणसं दुःखी झाली आहे. त्यांचा विश्वास भगवंतावर नाही आहे. प्रत्येक प्राण्याचा विश्वास आहे. म्हणून कुठलाही प्राणी घर बांधून सर्व डब्यामध्ये संग्रह करतो का? आजपर्यंत कुठल्याही प्राण्याने डब्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी हे संग्रह केलाय का? तो कुठल्या हॉस्पिटल त्याच्यासाठी बांधलंय का? नमस्कार शिरार साहेब. तर माणसाला चिंता काय? कारण त्याचा विश्वास परमेश्वरावर नाही. म्हणून म्हटलंय चिंता आणि चिंतन ह्या 2 गोष्टी आहेत. जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा आपल्याला चिंता होणार नाही. चिंता आणि चिता ह्या 2 शब्दामध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता मेलेल्या मुर्द्याला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला प्रतिदिवस जाळते. चिंतेमध्ये लोक रोज परेशान होतात. तर चिंता म्हणून ह्या जगाचं नाव कुंठ आहे आणि भगवंताच्या जगाचं नाव वैकुंठ आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले?
आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही वैकुंठवासी आलोची या कारणाशी. तुकाराम महाराज सहदेहासह वैकुंठाला गेले. असा एकमेव कलियुगामध्ये व्यक्ती आहे जो ह्या देहासह, त्याच्यासाठी विमान पाठवलं गरुडा एअरलाईन, गरुडजी आले आणि तुकाराम महाराजांना सहदेहासह. आजही आज तुम्ही देहू गावात गेले, जिथं तुकाराम महाराजांना विमान आलं होतं तिथे एक झाड आहे, तुकाराम बीच ज्याला म्हणतात. आता गेली मागच्या महिन्यात, त्या दिवशी संपूर्ण झाड हलतं. आणि तुकाराम महाराज काही जास्त दिवस नाही झाले, 350 वर्ष झाली फक्त. लोक म्हणतात ना की भगवंत नाहीये, वरती काही आकाशात धाम नाहीये, लोक नाहीये, चंद्रावर मंगळावर ग्रह नाहीये. नाही, प्रत्येक ग्रहावर सांगितलं की आपण चला, ह्या जगामध्ये आपलं परमनंट काहीच नाही. ही बॉडी पण परमनंट नाहीये, ही पण एक दिवशी सोडायची आहे. हे भाड्याचं घर आहे, भाड्याचं घर आणि खाली कर. आपण ज्या घरात राहतो ते पण आपलं कायमस्वरूपी नाहीये. म्हणून ह्या जगामध्ये लोक खरी ओळख विसरले, स्वतःला शरीर मानतात. हे शरीर एक इन्स्ट्रुमेंट आहे, काय म्हणतात, एक बॉडी फक्त. पण या शरीरामध्ये मुख्य व्यक्ती आत्मा आहे. आत्मा जेव्हा निघाला हे शरीर तुरंत डेड होणार, मृत्यूला पावणार. कारण हे अष्टतत्वापासून बनलंय. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात, भूमिरापनलो वायू खममन बुद्धी रेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती अष्टदा. आपल्या आत्म्याला 2 शरीर आहे. हे बाह्य जे दिसतं ते पंचतत्वाचं आहे, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, जे आपल्याला ह्या चामड्याच्या डोळ्याने दिसतं. आणि जे दिसत नाही ते 3 तत्वांनी बनलंय, मन बुद्धी आणि अहंकार. ते सूक्ष्म आहे, फक्त ते अनुभवता येतं. आपल्याला मन आहे, आपण अनुभवतो. आता इथं बसल्या बसल्या आपण आपल्या घरात जाऊ शकतो, घरात काय कुठं काय ठेवलं ते आपण स्मरण करू शकतो. तर मनानं तिथे जाऊ शकतो, बुद्धीनं आपण निर्णय घेतो, आणि अहंकाराने आपण सांगतो की मी, माझं, मी केलं. हा अहंकार आहे. आपण काहीच करत नाही. प्रकृते क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणते. भगवंत सांगतात की ही प्रकृती आपल्याला करवते, तमोगुण रजगुण आणि सतगुणाने. म्हणून आपण आत्मा फक्त देहांतर करतोय, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात. अशा 84 लाख योनीमध्ये आपण फिरून केवळ दुःख भोगतोय. ह्या जगातली सर्व वैज्ञानिक म्हणा, सरकार म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, सर्व लोक ह्या जगाला सुखी बनवण्यासाठी चालले. पण ह्या जग ज्याने बनवलं त्याने गीतेत म्हटलंय 8व्या अध्यायात 15व्या श्लोकात, मामुपेत्यम पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. 2 शब्द वापरली आहे. हे जगत काय आहे? दुःखालय. ज्याने संसार निर्माण केला कृष्णाने, तो सांगतोय की हे जगत दुःखालय आणि काय आहे? अशाश्वत. अशाश्वत म्हटलं कायम स्वरूपी नाही आहे. पण आपण सर्वजण प्लॅन बनवतोय कशासाठी? सुखी होण्यासाठी, शाश्वत जीवन जगण्यासाठी. म्हणून कोणीच नाही. भारतात जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी. अंबानीने एवढी संपत्ती कमवून गेला, पण घेऊन गेला बरोबर नाही. हे सर्व नश्वर जगत आहे. इथं प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे आत्म्याविना. फक्त आत्माच नष्ट होत नाही, बाकी सर्व नष्ट होणार. पण हेच सांगण्यासाठी हे गीतेचं ज्ञान दिलं, जे स्वयं भगवंतांनी दिलं. पण गीता आपण शिकतच नाही. इंग्रज येण्यापूर्वी भारताच्या देशामध्ये कमीत कमी 60,000च्या वरती गुरुकुल होती आणि प्रत्येकामध्ये गीतेचं, रामायणाचं, महाभारताचं ज्ञान दिलं होतं. हे ज्ञान आहे. तुम्हाला माहित नाही, आपल्या देशाला गुलामगिरीत ठेवण्याचं मुख्य कारण इंग्रजांनी ह्या देशावर जर राज्य करायचंय, कारण तेव्हा आपल्या जगात भिकारी कोणी नव्हतं आणि अज्ञानी कोणी नव्हतं. आज जे भिकारी दिसतात त्याच्या मागचं कारण आहे इंग्रज आहे. त्यांनी लॉर्ड मेकॅले नावाचा एका व्यक्तीला पाठवलं, त्याला अभ्यास करायला सांगितलं की ह्या देशावर कधी राज्य करता येईल. मग त्याने अभ्यास केला 10 वर्ष भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्याने वेगळं की ह्या देशाची संस्कृती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा यांची शिक्षण संस्था, गुरुकुल आणि यांची संस्कृती नष्ट करणार, तेव्हा या देशावर राज्य करतात. म्हणून त्या लॉर्ड मेकॅलेने निरोप पाठवला इंग्रजांना, इंग्लंडला, तेव्हा यांनी पहिले शिक्षण पद्धती आपल्या ग्रंथांना सांगितले मायथॉलॉजी आहे. मायथॉलॉजी म्हणजे काल्पनिक कहाण्या. तुम्हाला हे चुकीचं शिकवलं तिकडे ब्रह्मांडामध्ये वैकुंठ आहे, क्षीरसागर आहे, विष्णू नागावर झोपलाय, असं कुठं काही नसतं. का? कारण आपण प्रत्यक्ष पाहण्याचा आपल्याला अनुभव आहे. लोक म्हणतात ना भगवंत कुठे दाखवून दे, तर भगवंत डोळ्यांनी दिसत नाही, तर याचा अर्थ भगवंत लोकांनी विचार केला नाहीये. इंग्रजांनी आपली संस्कृती दूर केली
आणि आपल्याला थर्ड क्लास दर्जाचं एज्युकेशन, आज जे एज्युकेशन आहे ते इंग्रजांचं आहे, आपली नाही आहे. आपली संस्कृती आपल्याला आत्मज्ञान देते आणि ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे तो सक्षम आहे. म्हणून महाराष्ट्र म्हणा की भारतामध्ये जेवढेही महान पुरुष झाले प्रत्येकाने गीता आपल्या जीवनात उतरवली. शिवाजी महाराज लहानपणापासून जिजाऊने त्यांना रामायण महाभारत आणि गीतेचं ज्ञान दिलं. म्हणून एकटा शिवाजी औरंगजेबासारख्या 40 लाख सैन्याला सुद्धा हरू शकतो. स्वप्नामध्ये त्याला शिवाजी दिसतो का? कारण शिवाजी गीतेवर जगला. महाराणा प्रताप है ना, महात्मा गांधींनी गीतेतूनच अहिंसेचं उदाहरण घेऊन अहिंसाच्या नावाखाली स्वातंत्र्य मिळवलं. म्हणून भगवद्गीता हे आपल्या जगाचं नाही, देशाचं नाही, तर संपूर्ण जगाचं महत्त्वपूर्ण ज्ञान आहे. म्हणून इस्कॉन संस्था 180 देशांमध्ये ह्या गीतेचं ज्ञान पसरवते. चला साहेब, आज इस्कॉन 180 देशात आहे. 850 मंदिरं इस्कॉनने बांधली है ना. आपल्याला एक मंदिर आपल्या देशात बांधता बांधता 500 वर्ष लागली, पण इस्कॉनने फक्त 50 वर्षामध्ये 850 मंदिर उभे केली. आता जे ठाण्यात पुन्हा एक मंदिर निर्माण झालं, कोल्हापूरला झालं, ह्याच एका महिन्यात 4 मंदिरं इस्कॉनची ओपन झाली. हां, तर का? कारण जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता तेव्हा भगवंताची शक्ती तुमच्याबरोबर येते. म्हणून कोणी साथीला नसलं तरी चालतं, पण जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारतात तेव्हा भगवंत आपल्या पाठीशी आहे. आणि ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याला जगातलं कोणी मारू शकत, कोणी हरू शकत नाही. म्हणून जाणणं आहे की आपण कोण आहे. आपण शरीर नाही आहे, आपण आत्मा आहोत. आणि आपलं मरण होत नाही, मृत्यू होत नाही. आणि आत्मा ह्या जगातला नाही आहे, हे तर तात्पुरतं बनवलं भगवंताने. असली जगत आहे वृंदावन, गोलोक, अयोध्या, वैकुंठ ही भगवंताची धाम आहे. आपण भगवंताची लेकरं आहेत. म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्धिझम ह्या बॉडीची नावं आहे, आत्म्याचं नाही आहे. प्रत्येक शरीरामध्ये आत्मा हा एकच आहे, हा वेगळा नाही की हिंदू आत्मा, मुस्लिम आत्मा. प्रभुपाद उदाहरण देतात, सोनं, गोल्ड. जर मुस्लिम व्यक्तीनं सोनं घातलं तर आपण म्हणतो का मुस्लिम सोनं? हिंदूनं घातलं तर हिंदू सोनं, ख्रिश्चनानं घातलं म्हणून ख्रिश्चन सोनं नाही. गोल्ड इज गोल्ड, सोनं हे सोनंच आहे. म्हणून आत्मा प्रत्येक देहामध्ये समान आहे. म्हणून आपण ह्या मानवानं ही संकल्पना निर्माण केली. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्धिझम, काळा, गोरा, मराठी, गुजराती, ह्या बॉडीली आयडेंटिफिकेशन आहे. काय आहे? शारीरिक ओळख आहे. आणि ह्या गलत ओळखीमध्ये, ह्या चुकीच्या ओळखीने जगल्यामुळे आपण सर्वजण दुःखी आहे. आज कलियुगामध्ये, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सुख नाहीच आहे. ॲक्च्युली भगवंतांनी सांगितलं हे दुःखालय आहे. अरे ज्याने दुनिया बनवली तो सांगतो दुःखालय आहे, आणि आपण कशी सुखी होऊ शकतो? असंभव आहे. किती आपल्याला आश्वासने दिले, आज नाही तो कल हम अच्छे दिन आएंगे, कभी आएंगे ही नहीं. क्योंकि जब तक आप जिसने हमें बनाया, ज्यांनी आपल्याला बनवलं त्यांचं नाव आणि त्यांच्या शरणागत होत नाही तोपर्यंत व्यक्ती सुखीच नाही होत. ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये एक म्हण म्हणतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी केवल कृष्ण के दास. कारण आपण त्याची लेकरं है ना. तुकाराम महाराज ना, विठू माझा लेकुरवाडा, संगे गोपाळांचा मेळा. तो विठ्ठल काय म्हणतो आपण, विठोबा. बा म्हणजे वडील. तर या सर्व जगात सर्व प्राण्यांचा, सर्व आत्म्याचा वडील कोणी असेल तो विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे कोण? कृष्ण. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी म्हटले, ममेवांशे जीव लोके जीवभूत सनातना. आपण सनातन आहे. आज राम मंदिर झाल्यापासून सगळीकडे सनातन सनातन सनातन. पण सनातन शब्दाचा अर्थ काय? सनातन शब्दाचा अर्थ आहे ज्याचा आदी नाही आणि ज्याचा अंत नाही. बाकी धर्मांचा आदी आहे आणि अंत आहे. ख्रिश्चनिटी 2000 वर्षापूर्वी, बौद्धिझम 2500 वर्षापूर्वी, मुस्लिमिटी 1200 वर्षापूर्वी. प्रत्येक धर्माचा उदय हे तथाकथित धर्म आहे. पण सनातनाचा असा कुठलाही इसवीसन नाही आहे, कारण तो उगम होतच नाही, तो शाश्वत आहे. सनातन, ज्याचा आदी नाही आणि अंत नाही, त्याची सुरुवात पण झाली नाही, त्याचा शेवट पण होणार नाही, त्याला म्हणतात सनातन. आणि तो सनातन आत्म्याचा धर्म आहे. म्हणून भगवद्गीतेत म्हटलंय, ममेवांशे जीवलोके जीवभूत सनातना. जीव म्हटलंय, शरीर नाही म्हटलंय. त्या श्लोकामध्ये जीव आणि भूत म्हटलंय. तर ही जीवात्मा, आपण आत्मा आहोत.
आत्मप्रभात म्हणतात आत्मसाक्षात करणं फक्त 5 मिनिटं 2 मिनिटाचं काम आहे. काही जास्त करायची गरज नाही. फक्त ज्याला कॉमन सेन्स आहे विचार तो आत्मसाक्षात करू शकतो है ना. आज आपण इथं आत्मसाक्षात्कार करू की आपण खरंच कोण शरीर आहे की आत्मा आहे. राईट. तुमच्यामधून कोण आहे बुद्धिमान एक उभा राहील. आप खड़ी रह जाओ, खड़ी हो जाओ, मोबाईल लेके खडी हो. हा फक्त ध्यानपूर्वक ऐका की आपण कोण आहेत. आत्ताच आपल्याला स्पष्ट होईल. तुझ्या हातात मोबाईल आहे, कोणाचा आहे नाही आता तुझा आहे ना. हां पण तू मोबाईल आहे का नाही. हात उठा कर, हात वरती कर. हात कोणाचा आहे. तू हात आहे का. डोकं कोणाचं आहे. तू डोकं आहे का. पाय कोणाचे. तू पाय आहे का. मग कोण आहे मी. आता मी म्हणणारा कोण आहे. हात माझा. मी हात म्हणतो नाही है ना. माझा हात आहे पण मी हात, मी पाय, मी डोकं नाही. मग मी कोण. ह्या शरीरात मी आहे तो आत्मा आहे. तो आत्मा बोलते म्हणून आपल्याला वाटतं की तोंड बोलते. नाही, आत्मा आतून बोलतोय. तोंड इन्स्ट्रुमेंट आहे. जसं माईक, हा माईक नाही बोलत आहे. मी बोलतो म्हणून माईक मोठा आवाज करतोय. मी जर बोललं असेल तर माईक बोलेल का नाही. तर आत्मा हृदयामध्ये बसलाय. आपण ह्या हृदयात बसलोय. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. म्हणून आत्माचा वास हृदयामध्ये आणि तो बोलतो इथून आहे. हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून मेलेला माणूस बोलतं का. तोंड तर ठिकाणावर आहे, डोळे पण ठिकाणावर आहे, पण ना पाहत नाही, ना बोलत नाही, ना ऐकत नाही. तर मग कोण बोलत होतं आणि कोण ऐकत होतं. आत्मा. म्हणून या शरीरात आपण बंद झालो आणि हे शरीर दुःखालय. या शरीरामध्ये कष्ट होतं की नाही. आता म्हाताऱ्या लोकांना विचारा किती कष्ट होत आहे. कंबर दुखते, घुटणे दुखतात, डायजेशन होत नाही. मग जसं जसं शरीर म्हातारं होत जातं तसा तसा व्याधी लागत जातात. म्हणून आत्मा काय करतो. जेव्हा शरीर निकृष्ट होऊन जातं, राहण्यायोग्य नाही, म्हणून शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. त्याला म्हणतात देहांतर प्रक्रिया. म्हणून आपण ह्या जन्मात, म्हणून सर्व शरीरामध्ये सर्वात श्रेष्ठ शरीर मानवाचं मानलं गेलं आहे. मानव देह दुर्लभ मानव जन्म तरहू हे सतसंग. तर या मानव देहाचा उपयोग सर्वात हा आहे की आपण ह्या जगातून असली जगामध्ये जाऊ शकतो जिथं जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोग होत नाही. आत्म्याचं खरं शरीर ज्याला म्हातारपण लागत नाही, ज्याला रोग लागत जात नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास त्या शरीराला नाही, ते आध्यात्मिक शरीर आहे. जसं हे पंचतत्वापासून बनलं आहे, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, तसं आध्यात्मिक शरीर 3 तत्वांनी बनलं आहे. सत, चित आणि आनंद. या शरीरात असत, अचित आणि निरानंद आहे. आनंद नाही आहे शरीरात. बघा तुमच्या शरीराला तुम्ही चिमटी मारा, मारा एक चिमटी, आनंद होईल का. होईल. मारून बघा. चिमटी घेतल्यावर आई ग है ना. ते शरीर वेदना आहे. प्रत्येक शरीराच्या कुठल्याही पार्टला टच करा, टोचा तर वेदना होतात. म्हणून हे दुःखालय, हे दुःख शरीर आहे. या शरीरात सुखी होऊच शकत नाही कोणी. ती चुकीची भ्रमात कल्पना आहे की आपण सुखी होऊ. आज नाही तो कल. हां कभी नाही होणार, कधी नाही होणार. म्हणून या शरीरात सुखी तेव्हा होऊ आपण जेव्हा आपण भगवंताचं भजन करू. कारण ही वाणी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिली आहे. म्हणून या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म आहे नामसंकीर्तन. जोपर्यंत भगवंताची नाव घेणार नाही तोपर्यंत सुखी होणार नाही है ना. तर चार युग असतात. या 4 युगामध्ये प्रत्येक धर्म असतो. म्हणून जर आपल्याला या जगातून बाहेर निघून खऱ्या जगात जायचं आहे जिथं म्हातारपण नाही, रोग नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, कोणाला आवडेल तिथं जायला. जिथं जन्म होत नाही, म्हातारपण नाही, रोग नाही आणि कुठल्या प्रकारचा कष्ट नाही, असं जग म्हणजे वैकुंठ. आपल्यामधील कोणाला वाटतं की आपण अशा जगात जावं जिथं कुठलंही कष्ट नाही, भ्रष्टाचार नाही, बॉम्बस्फोट नाही, काही दुःख नाही, कोरोना नाही. अरे तर नंतर आपल्यामध्ये कितल्या जणांना वाटतं की आपण वैकुंठाला जावं. हात उभगडा. काही ह्याच जगात तिथं दुःख भोगत राहावं. बघा तुम्ही जरी नाही गेले तरी तुम्हाला दुःखाला टाकलं जाईल. आज तुम्ही म्हणाल नाही माझं घर सोडायचं नाही, माझा देश सोडायचा नाही, मुंबई सोडायची नाही, पण एक दिवस मृत्यूच्या रूपात सोडलं जाईल. मृत्यू कोणाची वाट पाहत नाही. माझं आता मतदान येणार आहे, निवडणूक आहे म्हणून बाकी आहे, थांबा त्याच्यानंतर आपण जाऊ. माझं लग्न करायचं बाकी आहे म्हणून थांबा थोडा नंतर या. नाही, मृत्यू एक क्षणाची सुद्धा वाट पाहत नाही है ना. कोरोनामध्ये अनुभवलं आपण. तुमचं विज्ञान, तुमची डॉक्टरी, तुमचे सर्व काही फेल झालं. कोरोनानं एवढासा जीव
जो दिसला पण नाही, पण पुऱ्या जगाला नाचवलं त्याने. म्हणून भगवंताची फक्त एकच शक्ती, छोटीशी शक्ती जरी ती आली तरी संपूर्ण मानव समाज हादरून जातो. ते आपण 1.5-2 वर्ष कोरोनामध्ये बघितलं. म्हणून माणसाला ही दुःख का दिली जातात की त्याला आठवायला, अरे बाबा हे जगत तुझ्यासाठी शाश्वत नाही है ना. हे जगत टेम्पररी आहे, परमनंट नाही. म्हणून इथून निघायचा प्रयत्न कर. त्याच्यासाठी भगवंत खाली येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजान्य. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की मी या जगामध्ये काय येतो, धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी. तर भगवंत गीतेच्या रूपाने धर्म स्थापन केला. आणि ह्या कलियुगामध्ये 538 वर्षापूर्वी भगवान कृष्ण, राधाराणी हे सर्व आले भक्ताच्या रूपात, चैतन्य महाप्रभू. आणि त्यांनी हे हरे कृष्ण आंदोलन सुरू केलंय. आणि त्यांनी सांगितलंय या कलियुगामध्ये, ओके 2 मिनिटं सर. तर ह्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू स्वयं भक्त आले, भक्त म्हणून आले. भगवंत स्वतः भक्त म्हणले. आणि त्यांनी हे हरे कृष्ण आंदोलन सुरू केलंय. आणि त्यांनी सांगितलं पृथ्वी ते जतनगराधिग्राम सर्वत्र प्रचार होईल म्हणून. पृथ्वीच्या पाठीवर जितके देश, नगर, शहर आणि गाव असतील तिथं सर्व ठिकाणी माझ्या हरे कृष्ण मंत्राचा प्रचार होईल. म्हणून ही इस्कॉन संस्था आज जगाच्या प्रत्येक देशामध्ये पोहोचली. याचं मागचं कारण चैतन्य महाप्रभू स्वयं भगवंतांची भविष्यवाणी. कारण भगवंत कधी खोटं बोलत नाही. म्हणून आज जगाच्या 180 देशांमध्ये इस्कॉन, हरे कृष्ण मुवमेंट आणि राधाकृष्णांची, सीतारामची, लक्ष्मणची मंदिरं 850 झाली. हां, म्हणून या कलियुगामध्ये एकच धर्म आहे. चैतन्य महाप्रभू सांगितले की सतयुगामध्ये ध्यान होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होता, द्वापार युगामध्ये पूजा अर्चना होती, पण कलियुगामध्ये आयु फक्त शॉर्ट आहे. 100 म्हटली आहे, पण आता 100 पण कोणी जगत नाही. 70-80ची कॅटेगरी आहे. जसं जसं पाप वाढणार तशी तशी आयु कमी होत जाणार आणि उंची पण कमी होत जाणार. कलियुगामध्ये 6 फूट मानली गेली होती, पण आजकाल लोक 5, 5.5, 4 येत आहे. आणि कलियुगाने जितकं पाप वाढेल, भागवतामध्ये 12व्या स्कंदात लिहिलंय की कलियुगाच्या जसं जसं वाढेल तशी मनुष्याची उंची 1.5 फूट राहील फक्त. आणि आयुष्य फक्त 20 वर्ष. 5 वर्ष मोठा होईल, 10 वर्षात लग्न करेल, 15 वर्षात मुलं बाळ जन्म आणि 20व्या वर्षी जाईल. हे कलियुगाच्या अंती होणार. आता कलियुग व्हायला 5,500 वर्ष झाली आहे. अजून 26.5 लाख वर्ष, 4,26,000 अजून कलियुग चालणार आहे. याची गणती भगवद्गीतेत केलेली आहे. कलियुगाची आयु 4,32,000 आहे. महाभारत संपून किंवा द्वापारयुग संपून 5,500 वर्ष झाली फक्त. अजून 4,26,000 वर्ष कलियुग चालणार आहे. विचार करा, आज कलियुगामध्ये इतकं पाप आणि हे सर्व वाढतंय, तर पुढं भविष्यात अजून किती खतरनाक स्थिती येणार आहे. म्हणून आपल्याला जागायचं आहे. सनातन धर्माचे आपण आहोत सर्वजण. म्हणून भगवद्गीता वाचायची आहे आणि वाचून आपलं जीवन सुधारायचं आहे. आणि या कलियुगामध्ये एकच धर्म सांगितला आहे. कारण कलियुगातले लोक तपस्या करू शकत नाही, दानबी जास्त करत नाही, है ना, योग क्रिया करू शकत नाही, शरीर एवढं साथ देत नाही. म्हणून कलियुगामध्ये भगवंतांनी फार दया केली, कृपा केली आणि सर्वांसाठी सर्वोत्तम सरळ धर्म सांगितला. हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलैव नास्तेव 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 गतिरन्यता. म्हणून या कलियुगासाठी एकच मंत्र दिला, तो आहे महामंत्र. म्हणून हे हरे कृष्ण महामंत्र जो जपेल तो आपल्याला आत्मसाक्षात्कार करेल आणि या दुःखापासून मुक्त होऊन भगवंताच्या धामी जाईल. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणे, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं तां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू सर्व धर्मांचा त्याग कर, मला एकट्याला शरण आहे, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करून, तू घाबरू नकोस. हे गीतेच्या 18व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय. म्हणून कृष्ण आपला पिता खरा आहे. म्हणून आपल्याकडे आपल्या पिताकडे जायचं आहे. या जगामध्ये सुखी कोणीच होणार नाही, झाले पण नाही आणि होणार पण नाही. म्हणून ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने रोज हरे कृष्ण मंत्र जपा आणि भगवद्गीता वाचा, है ना, हा आपल्याला सुखी करेल. म्हणून सर्वांनी एकदा या हरे कृष्ण महामंत्र माझ्या मागे म्हणा. मग आपण शेलार साहेबांचं त्यांचा वेळ महत्त्वपूर्ण आहे, म्हणून त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी एकदा दोन्ही हात वरती करा. ज्यांच्याकडे भगवंतांनी 2 हात दिले आणि सुंदर असं मुख दिलंय. कारण आपण रोज या मुखाने काय काय करतो ते आपल्याला माहिती आहे, पण आज या मुखाला आपण शुद्ध करूया आणि या कोणी वाड्याला शुद्ध करूया. म्हणा सर्वांनी दोन्ही हात वरती करून म्हणा, शेलार साहेब हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम
हरे कृष्ण. नीता तिला पण नमस्कार. बरं आहे. मारे बीजानु सुकाम से सायोध्या धाम से जीना नाम से सारी तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से सारी तुम्हारी साथ से रे मारे बीजानु हमसे साचो सबंधी मारो राम से रे मारे बीजानु सुकाम से मारे बीजानु सुकाम से नूजा धाम से रामा पीरना नाम से एक भगवारी तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से आवारो तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से साचो सबंधी मारो राम से रे मार बीजानु सुकाम से हनुजा धाम से धाम से इना नाम से वारो तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से मुरली वारो तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से साचो संबंधी मारो राम से रे मारे बीजानु सुकाम से धाम से नाम से वारो तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से साचो संबंधी मारो राम से रे मारे बीजानु सुकाम से पूरी धाम से गणपति बापा नाम से उंडियर वारो तुम्हारी साथ से रे मारे बीजानु सुकाम से साचो संबंधी मारो राम से रे मारे बीजानु सुकाम से काम में पूती ना पालनहार राम में पूती ना पालनहार राम तमें भक्तो ना रखवारा हो राम पोतर कोणे कर्या रे राम
हरे कृष्ण। सब लोग नहीं गा पा रहे हैं, है ना, सबको गाने आना चाहिए। मठ में भक्तों ना रखवारा हो राम। अभी हरे कृष्ण चालू करते, ठीक है। आकाश में वादळ कोणे बना। राम राम हरे हरे, हरे कृष्णा बोलो बोलो, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। म्हणा म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय, प्रह्लाद लाद दायिने, प्रह्लाद लाद दायिने। हिरण्याकाशी पूर्वक्षः, हिरण्याकाशी पूर्वक्षः, शिलाटांका नखालाये, शिलाटांका नखालाये। दितो नसिंहा परतो नसिंहा, परतो नसिंहा। यतो यतो यामि ततो नसिंहा, यतो यामि ततो नसिंहा। बहिर्नसिंहा हृदये नसिंहा, बहिर्नसिंहा हृदये नसिंहा। नरसिंहमदिं शरणं प्रपदे, नरसिंहमदिं शरणं प्रपदे। तव कर कमलवरे नापा अद्भुत शृंगार, ललिता हिरण्यकशिपु धनुर्विद्या, केशवधीता नरहरि रूपा। जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। अवतार कमलवरे नाथा अद्भुत शृंगार, ललिता हिरण्यकशिपु धनुर्विद्या, केशवधीता नरहरि रूपा। जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। जय नरसिंहदेव, जय नरसिंहदेव, नरसिंहदेव, जय नरसिंहदेव, जय नरसिंहदेव, 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 जय नरसिंहदेव। जय प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद महाराज। निताई गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। निताई गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। भक्त नरसिंह भगवान की जय। हरे कृष्णा। तर तुमच्यासाठी हे सुंदर पुस्तकं आणि तुम्हाला जप करण्यासाठी
हरे कृष्ण माळा है ना ते आणलेली आहे, ठेवलेली आहे. यांच्यातर्फे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. कोणाकडून? हा ना? हा? मोहम्मद शेख है ना, बघा तुम्हाला कोण देत है ना, मोहम्मद शेख साहब दे रहे हैं, वो भी हरे कृष्ण महामंत्र. ठीक है. और आइए सब लोग आइए जिसको जय श्री कृष्ण बोलो, जय राधे बोलो. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो, जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो, जय राधे. राधे
मनीष करे के फोटोग्राफर के समोसा नहीं आए माँ के ये खाई लीजिए
स्वामी जय